लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने, नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ। ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा। सत्ताधारी महायुती आणि विरोधी पक्ष महाविकास आघाडीसाठी निकराची तितकीच अतितटीची राजकीय लढाई ठरलेल्या महाराष्ट्राच्या 15व्या विधानसभा निवडणुकीसाठी आज मतदान प्रक्रिया पार पडत आहे। देशातील आघाडीचं राज्य असलेल्या महाराष्ट्राची सूत्रे पुढील 5 वर्षांसाठी कोणत्या राजकीय आघाडीकडे सोपवायची याचा फैसला राज्यातील जवळपास 9.5 कोटीहून अधिक मतदार करणार आहेत। महायुती महाविकास आघाडी आणि छोट्या मोठ्या राजकीय पक्षांची कसोटी पाहणाऱ्या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचं नशीब आज मतपेटीत कैद होत आहे। नाशिकमधील पूर्व मतदारसंघ हा अगदी पहिल्या दिवसापासून चर्चेत आलेला आहे। पूर्व मतदारसंघातून महाविकास आघाडीचे गणेश गीते, महायुतीचे राहुल ढिकले यांच्या सरळ लढत पाहायला मिळते। दोघांच्याही कार्यकर्त्यांमध्ये झालेला राडा, पैसे वाटपावरून होणारे आरोप प्रत्यारोप यामुळे मतदारसंघ हा संवेदनशील मतदारसंघ बनला। आज महाविकास आघाडीचे गणेश गीते यांनी आपल्या कुटुंबियांसह म्हसरूळ येथील मतदान केंद्रावर मतदानाचा हक्क बजावलेला आहे। पत्नी दीपाली गीते, मुलगी शृंखला गीते यांच्यासह गणेश गीते यांनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। तर 23 तारखेला जनता परिवर्तन करणार अशी प्रतिक्रिया यावेळी गणेश गीते यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केलेली आहे। तर कुटुंबाला झालेला त्रास जनता 23 तारखेला मतदानातून दाखवून देईल अशी भावनिक प्रतिक्रिया यावेळी दीपाली गीते यांनी व्यक्त केली। आज या ठिकाणी मी स्वतःही मतदान केलं। जनतेमध्ये परिवर्तनाचा उत्स्फूर्त प्रतिसाद या ठिकाणी आहे आणि निश्चितपणे आज परिवर्तनामुळे जास्तीत जास्त मतदान या ठिकाणी होईल। गाड्यांच्या तोडफोडी, दादागिरी, गुंडागर्दी, रेकॉर्डवरचे गुन्हेगार घेऊन फिरणे हे सर्व बघितलेलं आहे। निश्चितपणे मतदार सुज्ञ आहे। मतदार या ठिकाणी परिवर्तन निश्चितपणे घडवतो। सगळ्यात प्रथम मी तर खरंच आज आनंदी पण आहे की आज आम्हाला खूप छान पद्धतीने लोकांनी सहकार्य केलेलं आहे। आम्ही प्रत्येक वेळेला जेव्हा डोर टू डोर जात होतो, प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत होतो। समोरच्या उमेदवारांनी आम्हाला खूप त्रास दिलेला आहे, पण सगळ्या नाशिककरांना मी विनंती करेल की तुम्ही खरंच ह्या सगळ्यांनी दाखवून द्या की 23 तारखेला विजय कोणाचा होणार आहे आणि नक्की सगळ्यांनी संविधान पद्धतीने आम्ही लोकशाही जे असेल, जे काही असेल ते सगळं करण्याचा प्रयत्न केलेला आहे, पण समोरच्या उमेदवारांनी आम्हाला तुमच्यापर्यंत पोहोचू दिलेलं नाही। तुम्ही सर्वांनी गणेश भाऊंना विजयी करायचं आहे आणि ही निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे। माझी सगळ्यांना कळकळीची विनंती आहे। मतदार राजा खूप सुज्ञ आहे, त्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलेलं आहे। माझ्या सासूबाई असतील, माझे धीर असतील, आमच्या पूर्ण कुटुंबाला इतका त्रास झालेला आहे। आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचलो नसेल तरीही तुम्ही 23 तारखेला नक्की गणेश भाऊंचा विजयाचा गुलाल त्यांच्यावर टाकायचा आहे आणि आज सगळ्यांनी मतदान करायचे आहे। धन्यवाद। संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक।